नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं क्वेश्चन बँक विथ सोल्युशन यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण जे टेक्स्ट आहेत म्हणजे जे लेसन आहेत त्या लेसनचे क्वेश्चन बँक विथ सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आज आपण दोन कविता जे क्वेश्चन बँक आहेत आणि त्या क्वेश्चन बँकचं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनवर आज आपण फोकस करणार आहोत. तर आपली जी आजची पोएम आहे ती आहे ओ मून गिव मी अ मूनलाईट. एकूण 5 गुणांची एक कविता आहे. अशा 2 कविता आज आपण घेणार आहोत. तर बघूया आपण सुरुवातला इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट फर्स्ट सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्स. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. रीड द एक्झॅक्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्स. ओके. तर खाली एक प्रश्न दिलेला आहे बघा या ठिकाणी. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचे प्रश्न आणि उत्तरं सॉल्व करायच्या अगोदर तुम्ही सगळ्यात अगोदर ही जी कविता आहे या कवितेला मन लावून वाचणं आवश्यक आहे. म्हणजे एकदा का तुम्हाला ती कविता समजली म्हणजे तुम्हाला त्यामागचे जे उत्तरं आहेत ते लवकर समजतील. ओके. तर बघूया आपण. बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही कविता आहे आणि या कवितेमध्ये कशा प्रकारे त्यांनी 5 गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत. तर बघूया आपण. पहिला प्रश्न त्यांनी ट्रू ऑर फॉल्समध्ये विचारलेला आहे. ट्रू ऑर फॉल्स. ओके. तर बघूया पहिल्या प्रश्नामध्ये ते काय सांगतात आपल्याला. द चाइल्ड वॉन्ट्स टू सॉ द सीड्स ऑफ मूनलाईट बिहाइंड हिज हाऊस. त्या मुलाला जो चंद्रप्रकाश आहे तो चंद्रप्रकाश त्याच्या घराच्या मागे लावायचा आहे. ट्रू आहे फॉल्स. तर हे उत्तर आहे फॉल्स. पहिलं जे उत्तर आहे ते तुमचं फॉल्स आहे. ओके. आता दुसरं बघूया आपण. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. संपूर्ण खेड्यातले जे लोक आहेत ते कामासाठी शहराकडे जातात. ट्रू की फॉल्स. इट इज अ ट्रू. सो जे 2 नंबरचं उत्तर आहे ते ट्रू आहे. मी या ठिकाणी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे टी. टी मीन्स ट्रू. ओके. थर्ड क्वेश्चन बघूया आपण. वेन फादर रिटर्न्स होम द चाइल्ड ॲस्लीप. जेव्हा त्या मुलाचे बाबा घरी येतात तेव्हा तो मुलगा झोपलेला असतो. ट्रू आहे ना. ओके. तर पुढचं जे उत्तर आहे ते सुद्धा काय आहे ट्रू आहे. म्हणजे 3 नंबरचं जे आहे ते सुद्धा काय आहे ट्रू आहे. ओके. सो नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आपण बघूया. चौथा. द रूट फ्रॉम सिटी टू विलेज इज फुल ऑफ लाईट. त्या गावातील जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या आजूबाजूला खूप प्रकाश आहे. तर हे उत्तरसुद्धा फॉल्स आहे. ओके. तर पुन्हा एकदा 4ही प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगतो. बघूया आपण. पहिलं जे आहे पहिलं फॉल्स. दुसरं जे आहे ते ट्रू. तिसरं ट्रू आणि चौथंसुद्धा फॉल. ओके. पहिलं आणि चौथं हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा सांगतो. पहिलं आणि चौथं जे उत्तर आहे ते दोन्ही फॉल्स आहेत. ओके. आणि त्यानंतर दुसरं आणि जे तिसरं आहे ते दोन्हीही ट्रू आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघूया. Complete the wave diagram. The child wishes to sow the seeds of moonlight because. त्या मुलाला चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत त्यासाठी तो विश करत आहे. कारण की जे कारण आहे ते कारण तुम्हाला या 2 याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके. तर तुम्ही तिथं लिहू शकता. पहिल्या आणि दुसऱ्या कॉलममध्ये तुम्ही कारण लिहू शकता की त्या मुलाला चंद्रप्रकाशाच्या ज्या बिया आहेत त्या बिया का पेरायच्या आहेत. तर पहिल्या कारणमध्ये तुम्ही इथं लिहू शकता. मी तुम्हाला या ठिकाणी ओरली सांगत आहे.
बिकॉज द होल विलेज गोज टू वर्क डेली. आणि दुसऱ्याचं जे उत्तर आहे यामध्ये असं लिहायचं आहे, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्कॉर्पिन्स. तुम्हाला जर उत्तर आणखी चांगलं समजायचं असेल तर बघा, तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता लाईन नंबर 9 मध्ये. हे बघा, इथं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, द होल विलेज गोज टू सिटी डेली टू वर्क, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. म्हणून त्याला तो विश करत आहे. आणि त्यानंतर पुढचं जे उत्तर आहे हे पहिल्या याच्यातलं उत्तर झालं. आणि दुसरं जे उत्तर आहे, द रूट इज बघा, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिन्स. हे दोन्ही उत्तरं जे मी तुम्हाला या ठिकाणी टिक करून दिले आहेत ते उत्तरं तुम्हाला लिहायचे. पहिलं इथं लाईन नंबर 9 to 11 आणि यामध्ये लाईन नंबर 13 to 14 मध्ये याचं उत्तर आहे. तर तुम्हाला लाईन नंबर 9 to 11 मध्ये ती जी ओळ आहे ती लिहायची आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईन नंबर 13 to लाईन नंबर 14 कवितेची ते उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. आता तिसरा प्रश्न इथं काय विचारलेला आहे तो बघूया आपण. नेम द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द लाईन. ही जी ओळ त्यांनी दिलेली आहे, या ओळीचा अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे, फिगर ऑफ स्पीच. ओके. तर इथं तुमचा जो अलंकार आहे तो आहे ॲलिस्ट्रेशन. याचा ॲन्सर जे आहे ॲलिस्ट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच तुम्हाला लिहायचा आहे. ॲलिस्ट्रेशन. तर ॲलिस्ट्रेशन का? कारण की यामध्ये यम शब्द जो आहे, यम, एम, एम आणि एम, तो रिपीट झालेला आहे. म्हणून इथं कोणता अलंकार येईल तुमचा? ॲलिस्ट्रेशन. ओके. आता पुढची कविता आपण या ठिकाणी बघूया. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम 5 मार्क्स. म्हणजे ही दुसरी कविता विचारलेली आहे, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोनी इव्हनिंग. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे, ॲप्रिसिएशन्स ऑफ द पोएम 5 मार्क्स. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. ओके. आता यामध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ पोएममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ही कविता दिलेली आहे आणि या कवितेच्या खाली या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे 1, 2, 3, 4 आणि 5 पॉईंट विचारलेले आहेत. ओके. आणि हे तुमच्या हातातले गुन्स आहेत. ओके. आणि याची सगळे उत्तरं तुम्हाला या कवितेमध्येच मिळतील. ओके. आता बघूया आपण ॲप्रिसिएशन ऑफ पोएममध्ये. आणि कविता हीच आहे, जी हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे तुम्हाला, जो स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोनी इव्हनिंग, तो जो पॅरेग्राफ कवितेचा जो स्टांजा दिसत आहे त्या स्टांजामध्येच त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर बघा, पहिलं याचं लिहायचं आहे तुम्हाला टायटल. आता टायटलमध्ये तुम्ही काय लिहिणार? टायटलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे हे नाव, हे लिहायचं तुम्हाला टायटलमध्ये, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोनी इव्हनिंग. ओके. त्यानंतर दुसरा पॉईंट, नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव. आता यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे हे उत्तर. ओके. या ठिकाणी स्केच करून देतो मी. पुन्हा दुसरा जो प्रश्न आहे, नेम ऑफ द पोएट, यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे कवीचं नाव. तर कवीचं नाव हे बघा इथं खाली दिलेलं आहे. ओके. आणि तिसरा प्रश्न, राईम स्कीम. राईम स्कीम काय आहे? तर या कवितेचं राईम स्कीम तुम्हाला लिहायचं आहे. ओके. टायटल लिहिलं, नेम ऑफ द पोएट लिहिलं, आता राईम स्कीम लिहायचं तुम्हाला. या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो.
राईम स्कीम येईल ए ए बी बी. राईम स्कीम लिहायचं आहे. आता राईम स्कीम ए ए बी बी कुठं लिहायचं ते तुम्हाला सांगतो. हे राईम स्कीम असं उत्तर लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतात, परंतु ए ए बी बी लिहिल्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही रायमिंग वर्ड्स लिहिता तसं आता या ठिकाणी इथं तुम्हाला लिहायचं आहे. एक मिनिट. ए ए बी बी लिहिल्यानंतर लिहायचं तुम्हाला नो दो. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे हियर आणि क्वियर. ओके. म्हणजेच ए ए आणि बी बी, नो दो, हियर आणि क्वियर. म्हणजेच काय राईम स्कीम काय येईल कवितेची ए ए बी बी. ओके. आता फिगर ऑफ स्पीच नंबर नेक्स्ट. हे बघा, आता यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे. ओके. तर फिगर ऑफ स्पीच येईल याचा इन्व्हर्शन. काय येईल फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्शन. आय एन व्ही ई आर असं लिहायचं तुम्हाला फिगर ऑफ स्पीचच्या पुढे. व्ही ई आर एस आय ओ एन, एस आय ओ एन, इन्व्हर्शन. ओके. इन्व्हर्शन लिहिल्यानंतर लाईन नंबर फर्स्टमध्येच आहे फिगर ऑफ स्पीच. ती ओळ तुम्हाला लिहून घ्यायची, जसं की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. ही ओळ लिहायची तुम्हाला लाईन नंबर फर्स्ट. ही लाईन नंबर फर्स्ट लिहायची. ही लाईन नंबर फर्स्ट लिहायची. हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो, आणि त्याच्या पुढे लिहायचं इन्व्हर्शन, म्हणजे तुम्हाला आता लिहून दिलं. ओके. आणि आता शेवटचा प्रश्न या ठिकाणी सेंट्रल आयडिया काय आहे. 2 किंवा 3 ओळीमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. गुण 2 आहे त्याला. ओके. तर मग सेंट्रल आयडिया मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तुम्ही वही पेन जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही लिहू शकता. मी तुम्हाला सांगतो सेंट्रल आयडिया काय आहे. द थीम or the central idea of this poem is that a traveler on horseback stops by a little forest on a winter evening. पुन्हा एकदा रिपीट करतो सेंट्रल आयडिया. द थीम ऑफ द पोएम इज दॅट अ ट्रॅव्हलर ऑन हॉर्सबॅक स्टॉप्स बाय अ लिटल फॉरेस्ट ऑन अ विंटर इव्हनिंग. ओके. तर मित्रांनो, पुढच्या ज्या 2 कविता आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला ही कविता कशी वाटली आणि या कवितेचे तुमचे जर काही प्रश्न असतील ते प्रश्न मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. आणखी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपल्या द परिवर्तन लर्निंग ॲप यावर तुम्ही त्या सॉल्व करू शकता. ओके. थँक्यू.